रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ येता 13 मार्चला म्हणजे उद्या गुरुवारी या दिवशी आलेली आहे होळी। तर होळी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे। यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा 13 मार्चला सकाळी 10:35 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्चला दुपारी 12:24 संपणार आहे। त्यामुळे होलिका दहन हे 13 मार्च रोजी केलं जाईल। 13 मार्च रोजी सकाळी रात्री 11:26 पासून ते 12:30 पर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे। त्यामुळे होळी दहनासाठी एकूण 1 तास 4 मिनिटे हे आपल्यासाठी आहेत। तर त्या वेळेमध्ये तुम्ही होलिका दहन करू शकता। धार्मिक दृष्टीने होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या होळीच्या दिवशी धृती योग, शूल योग आणि असणार आहे आणि हा योग अतिशय शुभ मानला जातो। या काळात ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक फार धैर्यवान असतात। त्याचबरोबर या योगावरती जे काही उपाय केले जातात तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। गुरुवारच्या दिवशी होळीला काहीच केले नाही तरी पण चालेल, परंतु हा एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय अवश्य करा। हा उपाय केल्याने घरातील दुःख, दारिद्र्य, दोष, इडापिडा नष्ट होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल, सर्व कामामध्ये यश मिळेल, कर्जमुक्ती होईल। तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो अत्यंत प्रभावी उपाय आहे, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये हा उपाय आवर्जून करावा। आपल्याला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय होळीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12, 12:30, 1 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता। नारळ हे हिंदू धर्मामध्ये शुभ आणि पवित्र मानलं जातं। विशेष करून या नारळाला श्रीफळ या नावाने सुद्धा ओळखलं जातं। नवीन कामाची सुरुवात, पूजा, धार्मिक विधीमध्ये आपण हा नारळ वापरत असतो आणि म्हणूनच या नारळाला समृद्धी, यश आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। नारळ हे शुभ आणि पवित्र मानलं जातं आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळ हा वापरला जातो। नारळ हा आपण श्रीफळ म्हणून ओळखतो, जे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे। नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचं सांगितलं जातं। नारळ हे सर्व देवी देवतांचे आवडते फळ मानले जाते। नारळाचा बाहेरचा भाग अहंकाराचं प्रतीक मानलं जातं आणि आतील पांढरा भाग हा शांततेचं प्रतीक मानलं जातं। म्हणून नारळ फोडणे म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करायचा आहे, भगवंताच्या चरणी अर्पण करत असतो। म्हणूनच या होळीच्या दिवशी आपल्याला एका नारळाचा उपाय करायचा आहे। जर आपल्या घरातील व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, घरातील कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नसेल, मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल, उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल, सतत घरामध्ये वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, घरामध्ये आजारपण असेल, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल, त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या आर्थिक अडचणी तुम्हाला येत असतील, कष्ट आणि मेहनत करून देखील कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, तर घरामध्ये काही वास्तुदोष असतील, पितृदोष असतील, घराला करणीबाधा, नजरबाधा केलेली असेल तर या उपायाने यासारखे दोष जे आहेत तर ते नष्ट होऊन जातील। आणि हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची 2 ते 3 पानं टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत। होळीच्या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू नये, कारण की पांढऱ्या रंगाच्या कपड्यावरती कोणत्याही तांत्रिक क्रिया असतील किंवा कोणतीही वाईट शक्ती असेल तर ती लवकर आकर्षित होते। त्यासाठी पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केले जात नाही, कारण की होळीची रात्र ही सिद्धीची रात्र मानली जाते। या दिवशी बऱ्याचशा तांत्रिक क्रिया केल्या जातात, त्यासाठी या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करू नये। याशिवाय काळ्या रंगाचेही वस्त्र परिधान करू नये, कारण की काळा रंग हा पूजेमध्ये वर्ज मानला जातो। याशिवाय काळ्या रंगावरही तांत्रिक क्रिया ह्या जास्त प्रमाणामध्ये केल्या जातात। सायंकाळी तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे। घराच्या मुख्य दरवाजावरती देखील एक दिवा लावायचा आहे। या दिवशी बघा, ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्या आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करू शकतात आणि जर एक दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावला तर नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहतात। या वाईट शक्तीचा प्रभाव हा आपल्या कुटुंबावरती होत नाही। हा उपाय घरातील स्त्री, पुरुष कोणीही करू शकतो। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे। हा जो नारळ आहे तो सोलायचा नाही, तसाच नारळ आपल्या त्या नारळावरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्यानंतर हा नारळ घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। 11 वेळा 21 वेळा तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर दोन्ही हातामध्ये हा नारळ घेऊन आपल्या घरावरती, घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 11 वेळा ओवाळून घ्यायचं आहे। प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा नारळ घेण्याची गरज नाही, एकच
नारळ हा घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवून घ्यायचा आहे। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांपासून वरतून तुम्हाला हा नारळ सरळ उतरवून घ्यायचा आहे। त्यानंतर हा नारळ आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे। घरातील प्रत्येक भिंतींना टच करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला 11 वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ओवाळून घ्यायचा आहे, उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जिथे कुठे तुमच्या घराच्या आजूबाजूला पेटती होळी आहे तिथे घेऊन जायचं आहे आणि हा नारळ हातामध्ये घेऊन तुम्हाला होळीमध्ये 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि हा नारळ तुम्हाला होळीमध्ये दहन करायचा आहे, होळीमध्ये अर्पण करायचा आहे। होळीमध्ये हा नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला मनोभावे होळीला प्रार्थना करायच्या आहेत। तुमच्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही त्रास आहेत, तर जे काही दुःख आहेत तर ते या होळीमध्ये जळून नष्ट होऊ देत आणि लक्ष्मीच्या कृपेने घराची भरभराट होऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहे। अतिशय प्रभावी उपाय आहे, त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा। 100% तुमच्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी असतील तर त्या दूर होतील। त्याचबरोबर दर पौर्णिमेला आपण एक प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करत असतो, तो म्हणजे कर्पूर होम। या दिवशी तुम्हाला घरामध्ये कर्पूर होम देखील करायचा आहे। हा कर्पूर होम करण्यासाठी सुद्धा एक नारळ घ्यायचा आहे। त्या नारळावरती जितका कापराच्या वड्या बसतील तितक्या कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत। त्यानंतर आपल्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ जो आहे तर तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवा। ती प्लेट हातामध्ये घ्या आणि त्यानंतर त्या नारळावरती जितक्या कापराच्या वड्या बसतील तितक्या कापराच्या वड्या ठेवायच्या आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे। जोपर्यंत या कापराच्या वड्या जळत आहेत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। हा कापूर होम जो कापूर आहे तर तो शांत झाल्यानंतर तो नारळ तुम्ही होळीमध्ये दहन करू शकता किंवा तुम्ही पुढच्या पौर्णिमेला पुन्हा असा कर्पूर होम तुमच्या घरामध्ये करणार असाल तर तोच नारळ तुम्ही एका पिशवीमध्ये बांधून घरामध्ये एखाद्या जागेवरती ठेवून द्या। पुढच्या पौर्णिमेला किंवा अमावस्येला पुन्हा तोच नारळ तुम्ही कर्पूर होम करण्यासाठी वापरू शकता। जेव्हा या नारळाला तडा जाईल तेव्हा तो नारळ तुम्ही विसर्जित करू शकता किंवा मातीमध्ये देखील तुम्ही हा नारळ पुरून दिला तरी सुद्धा चालेल। तर असा हा कर्पूर होम देखील तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे होळीच्या दिवशी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। हा उपाय केल्यामुळे घरातील भांडणे, नकारात्मक वाईट शक्ती नष्ट होऊन आपल्या घराची, कुटुंबाची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते। त्याचबरोबर तुम्हाला या होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा नारळ आवर्जून फोडायचा आहे। या दिवशी मारुतीला नारळ फोडणे अत्यंत शुभ मानलं जातं, त्यामुळे जीवनातील संकटे, अडचणी हे कमी होत असतात। तर शक्य असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो देखील करून पाहू शकता। धन्यवाद।